ते पूर्वी ज्यावेळेस हे मंदिर बनलं काही मामा भाचे होते। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश काजवे स्वागत करतो तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण रत्नागिरी येथून निघालो आहोत जयगड येथील श्री जयविनायक मंदिर व कराटेश्वर मंदिराला भेट द्यायला। जयविनायक मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील चापेरी कचारे गावातील एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे। गणपतीपुळेपासून हे मंदिर साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे। गणपतीपुळे आणि जयगड किल्ल्याच्या मार्गामध्ये वाटेतच हे मंदिर लागते। हे मंदिर 2013 मध्ये JSW ग्रुप म्हणजेच जिंदाल ह्या कंपनीने बांधले आहे। ह्या मंदिराची शैली पॅगोडा पद्धतीची आहे। हे एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे। येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात। जर तुम्हाला ह्या मंदिराच्या संपूर्ण परिसराचा व्हिडिओ पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मंदिराच्या व्हिडिओची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो, आता आपण जयविनायक मंदिरपासून साधारण 10 किलोमीटर प्रवास करत आलो आहोत जयगड येथील श्री कराटेश्वर मंदिरमध्ये। हे मंदिर शिवशंकराचे स्वयंभू देवस्थान म्हणून प्रचलित आहे। मंदिराच्या पायऱ्या उतरताच आपल्याला सर्वप्रथम डावीकडे एक छोटेसे श्री गणेशाचे मंदिर दिसते व त्यासमोर श्री देव कराटेश्वर मंदिर आहे आणि उजवीकडून एक वाट आहे, ती थेट खाली सतत जलधारा वाहत असलेल्या गोमुखाकडे जाते व सोबतच सुंदर समुद्राचे दर्शन घडवते। आता मी आलो आहे कराटेश्वर मंदिराकडे। मित्रांनो, हे मंदिर जयगडमध्ये पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा जयगडचा एक प्लांट आहे। आणि जसं तुम्ही मंदिरामधून आता आपण बघितलं, दर्शन घेतला शिवशंभूंचा, तसं इथून खाली उतरून हा पॉईंट आहे। इथे पाठीमागे तुम्ही आता बघितलं असेल एक गोमुख आहे, त्या गोमुखामधून सतत पाण्याची धारा असते। गावकऱ्यांकडून बोललं जाते गंगाजल आहे, ही सतत वर्षाचे 12 महिने इथून वाहत असतात। आणि इथून तुम्ही सरळ बघत असाल हा समुद्र आणि हा प्लांट आहे JSWचा एनर्जी प्लांट काहीतरी समथिंग आहे। तर याच्यामुळे थोडं म्हणजे व्ह्यू थोडा शो ऑफ झाला आहे, बाकी इथे ठीक आहे। बाकी तुम्ही क्लिनिंग बघू शकता, पाणी एकदम स्वच्छ सुंदर आहे। हे पूर्ण हिरव्या झाडांची जे झाड आहेत जंगली, त्यांची पूर्ण शेड इथे हिरवा पाणी दिसतं आहे आणि समोर एकदम समुद्र। तर मित्रांनो, इथे काही गावकऱ्यांच्या माध्यमातून मी थोडाफार इथला इतिहास जाणून घेतला आहे। ह्याआधीसुद्धा मी बरेच वेळा इथे आलो आहे, एक सेपरेट ब्लॉगसुद्धा मी टाकला आहे, तर तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये इतिहास मी सांगितला नव्हता, तर इथला इतिहास असा आहे, इथे पूर्वी ज्यावेळेस हे मंदिर बनलं काही मामा भाचे होते। ते मामा भाचे इथे मासे पकडायला जायचे समुद्रात। काही दिवस त्यांना मासे लागत नव्हते जाळायला, बरेच दिवस त्यांना दगडच लागायचा, जो आता शिवलिंगमध्ये जो शिवलिंग आहे, ते पिंड आहे, तो दगड त्यांना लागायचा। ते एकदा वैतागून काय म्हटले, सारखा सगळा दगड का लागतो, तर त्यांनी एकदाचा तो दगड घेतला आणि वरती कड्यावरती दिला फेकून, कड्यावरती फेकून दिलं त्याला, त्यामुळे नाव पडलं नंतर मंदिराला कराटेश्वर। कड्यावरती पिंड भेटल्यामुळे कराटेश्वर। तर वरती फेकून दिला, तर तिथे शोध कसा लागला की एक सतत गाय असायची, ती त्या दगडावरती जाऊन दुधाची धारा सोडायची। ती दुग्धधारा सोडत असल्यामुळे कोणीतरी कोणाच्या नजरेत आलं ही गाय सतत काय करते तिथे। मग एकदा लोकांनी बघितलं, तिथे बघितलं पिंड्यासारखा आकाराचा दगड आहे आणि तो तिथून समुद्रामधून फेकला गेलेला आहे। आणि त्यानंतर लोकांनी तिथे मंदिर वगैरे बांधलं आणि ते आता स्वयंभू मंदिर झालं आहे।
असा काय हा किल्ल्याचा जेवढा इतिहास मला माहिती आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि बाकी जे काय असेल ते तुम्हाला व्हिडिओच्या ऑडिओच्या माध्यमातून सांगेनच मी. तर आता आपण पुढे खूप सारे बरेचसे ठिकाणं करणार आहेत. ऑलरेडी आपण करत आलो आहे ऑलरेडी. JSW झालं वगैरे. JSWचा जय विनायक मंदिर त्याचासुद्धा सेपरेट ब्लॉग मी टाकला आहे. गणपतीपुळेचासुद्धा टाकला आहे. आता जेवढे थोडेफार छोटे शॉर्ट्स आहे ते मी टाकत जाईन. आणि आता आपण जाणार आहे जयगड किल्ल्यावरती. जयगड किल्ल्याचा एक सेपरेट असा ब्लॉग मी काढणार होतो. लास्ट टाईममध्ये खूप वेळा येऊन गेलो पण घाईमध्ये नाही. आज ट्राय करणार आहे पूर्ण व्यवस्थित त्याच्या हिस्ट्रीमध्ये डिटेल सांगायचा. तर आपण जाऊ आता सरळ जयगड किल्ल्यावर. चला मग. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मंदिराची माहिती सांगण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओविषयी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला असे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.